लग्नाला 10 वर्ष झाली, पण ही भाजी मी पहिल्यांदाच बनवत होते. हे बघा, मी 2 कद्दू आणले होते. जो पहिला कद्दू होता त्याची आपण नेहमीच भाजी बनवते मी, पण अशा कद्दूची मी पहिल्यांदाच भाजी बनवणार होते. आणि हे बघा कट करून घेतला, त्यानंतर बारीक-बारीक तुकडे केले आणि भाजीला फोडणी दिली. भाजी ही कद्दूसारखीच लागत होती, पण फक्त शिजायला थोडा वेळ लागत होता. आमच्याकडे जो असा लांबूळ काकडीसारखा कद्दू असतो ना, तोच भेटतो. हे असा कद्दू इकडे भेटला बंगलोरमध्ये, तर आणला होता खायला. छान सेम तशीच भाजी लागत होती. आणि त्यानंतर मी आता कर्ड राईस करायला घेतला. चपाती, भाजी छान झाली होती. पिल्लूचा टिफिन भरला. पिल्लूच्या टिफिनमध्ये चपाती, भाजी आणि स्वीट कॉर्न दिले शिजवून. स्वीट कॉर्न मलाही खूप आवडतात. ह्यांच्यासाठी बदाम सोलून आणल्या. मी बदाम खाऊन घेतल्या होत्या, पिल्लूलाही दिल्या होत्या. आणि हे बघा आमच्याकडे असं ऊन पडतं सकाळी, इतकं छान वाटतं. सूर्याचं दर्शन घेतलं आणि कामाला लागले. हे बघा कर्ड राईससाठी दूध, दही काढून घेतलं. भात शिजवून घेतला होता, कर्ड राईस बनवला. हे बघा माझे भांडेही झाले आणि त्यानंतर छान छान कर्ड राईस तयार झाला. आणि मी फर्स्ट टाईमच बनवला होता आणि खूप टेस्टी झाला होता. यूट्यूबवरूनच बघितली होती, एक शॉर्टमध्ये पाहिलं होतं मी रेसिपी. आधी एकदा बनवला होता पण तेवढा छान झाला नव्हता. आज खूप छान झाला होता.